तर नमस्कार शेतकरी बांधवांनी. आज आपण सांगोला तालुक्यामधल्या देवळे गावामध्ये शिवाजी बर्गे यांच्या शेतामध्ये आपण आलो आहे. तर आजचा खास व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती मिळणार आहे की आपल्या ऊसाला किंवा कोणत्याही पिकाला जी होमणी अळी लागते ती कशी नियंत्रणात आणायची, हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे. बरेच कृषी अधिकारी इथं आलेले आहेत, तर ते तुम्हाला माहिती देतीलच. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर त्यांनी एक ट्रॅप तयार केलेला आहे, तर ते तुम्हाला मी ट्रॅप दाखवतो. तर हाच ट्रॅप बनवला आहे बर्गे साहेबांनी. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण देवळे या ठिकाणी हुमणीचा ट्रॅप तयार केलेला आहे. हा या ठिकाणी आपण श्री बर्गे यांच्या प्रक्षेत्रावर पाठीमागे तुम्ही पाहू शकता ऊस पिकाची लागवड झालेली आहे. या ठिकाणी आपण ट्रॅप केलेला आहे. ह्या ट्रॅपचं काय वैशिष्ट्य आहे हे मी तुम्हाला सांगतो की हा जो कागद आहे हा वॉटरप्रूफ कागद वापरलेला आहे. हा पिवळ्याच रंगाचा कागद वापरायचा आहे, कारण जे हुमणीचे जे भुंगेरे आहेत, लाईट लावल्यानंतर जे काळ्या रंगाचे किडे दिसतात ते हुमणीचे भुंगेरे आहेत. ते भुंगेरे काय करतात की ह्या रंगाला आकर्षित होऊन यामध्ये येतात. आणि त्यांच्या आकर्षणाचं मुख्य केंद्र काय असतं की लाईट त्यांना पाहिजे असते. लाईट असेल ना तर ते या ठिकाणी जमा होणार. आता हा ट्रॅप आपण आज लावलेला आहे. उद्या इथले जे आसपासचे शेतकरी आहे तिथे येऊन उद्या बघा तुम्ही, तुम्हाला लक्षात येईल. हे जे काळं टाकलेलं आहे हे जळक ऑइल टाकलेलं आहे, किंवा तुम्ही एखादं कीटकनाशक जरी टाकलं तरी चालतंय, पण जनावर किंवा कोंबड्या वगैरे तुमच्या असतील तर तिथं टाकू नका शक्यतो, कारण त्यामध्ये जर गेल्या तर एखाद्याला बाधा होण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही जर ऑइल जरी टाकलं तर ते किडे या ठिकाणी सकाळी तुम्हाला गोळा झालेले दिसून येतील. ते सकाळी गोळा झालेले किडे सगळे एकत्र गोळा करायचे आणि ते मारून टाकायचे, आणि ते शेतामध्ये पुरून जरी टाकले तरी चालते. तर ही काळजी ही करताना काय करायचं की 4 बाय 4 फुटाचा एक खड्डा काढायचा. 4 फूट लांब, 4 फूट रुंद आणि खोलले 1-1.5 फुटापर्यंत जरी काढला तरी चालतं. आणि कागद टाकायचा आणि बल्ब लावताना त्या कागदापासून वर 2 ते 2.5 फुटावर बल्ब लावून टाकायचा, म्हणजे त्या लाईटच्या आकर्षणाने किडे सगळे ट्रॅप होतील. आणि हा किडा काय करतो की रानामध्ये तुमच्या त्याचं प्रिपेशन जे असते, म्हणजे जे कोशावस्था जी असते जमिनीमध्ये त्याची होते, आणि ती मुळ्या तिथून ज्यावेळी त्याचे ग्रब बाहेर पडतात आणि ते ग्रब काय करतात, झाडाच्या मुळ्या खातात. आणि मुळ्या खाल्ल्यामुळे झाड पूर्ण जळून जातं. शेतकऱ्याला वाटतं काय कशासाठी जळते काय कळत नाही, पण ती हुमणीमुळे जळत असते. तरी असं या पद्धतीने जर केलं तुम्ही तर ती बहुतांशी म्हणजे बऱ्यापैकी हुमणीची जी किडा आहेत ती तुमच्या कंट्रोलमध्ये राहतात. आणि पुन्हा तुम्हाला दुसऱ्या मेट्रायझर म्हणून एक जीवाणू आहेत, ते जरी सोडले तुम्ही पाण्यामधून किंवा तुमच्या ड्रिपच्या माध्यमातून तरी सुद्धा ते हुमणीचे त्यांचे जे ग्रब आहेत ते पूर्ण मेले जातात. अशा पद्धतीने हुमणी नियंत्रणाला आपण या ठिकाणी ट्रॅप तयार केलाय. या ट्रॅपला उपस्थित झाले आहेत माननीय तालुका कृषी अधिकारी मॅडम, मंडळ कृषी अधिकारी साहेब, आणि या गावचे प्रतिष्ठित सर्व नागरिक व शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहिले. धन्यवाद.